बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। शुक्रवारी सकाळच्या सुमारास बाळे येथे राजेश्वरी नगर या परिसरात एका कुटुंबात दुःखद निधन झाले होते आणि कालच्या पावसामुळे त्यांच्या घरासमोरून साधारण 1 किलोमीटरपर्यंत भरपूर पाणी रस्त्यावर साठले। यामुळे मयत कुठून घेऊन जावी हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता। सदरचा रस्ता हा गेल्या 20 वर्षापासून केला गेला नसल्याने तेथील नागरिक हैराण झाले होते। अनेक नेते, पुढारी, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडे हेलपाटे मारून सुद्धा हा रस्ता झाला नाही। शेवटी त्यांनी माजी महापौर सौ शोभाताई बनशेट्टी आणि माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांना भल्या पहाटे फोन केला। त्यांनी तातडीने दखल घेऊन झोन अधिकारी, इंजिनियर यांना संबंधित कामाच्या सूचना देऊन डागडुजी करून घेतली। माजी महापौर आणि माजी पक्षनेता या दोघांनी एकत्र येऊन सोलापुरातल्या समस्यांची पाहणी करून त्या समस्यांचे निराकरण करण्याची ही अनोखी सुरुवात बाळ्यातून सुरू झाली। या दोघांची दिलजमाई घडवल्यामुळे हा चमत्कार झाला असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे। भाजपातील असे अनेक दिग्गज कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊ नयेत यासाठी मोठी खेळी खेळली गेल्याचे या निमित्ताने चर्चिले जात आहे। जर भाजपातील काम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्यांनी आता अज्ञातवास पत्करलाय या सर्वांनी बाहेर येऊन एकजूट होऊन सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचे ठरवले तर सोलापुरातून भाजपाला कोणीही पराभूत करू शकणार नाही अशी आशा भारतीय जनता पार्टी प्रेमी असलेले नागरिक करत आहेत। राजेश्वरी नगरमध्ये जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी न रस्ता आहे, ड्रेनेजची समस्या आहे, पिण्याची पाण्याची समस्या आहे। मला ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस मी गेल्या महिन्यापासून मी पत्र देते आयुक्तांच्या आदेशानंतर सुद्धा या ठिकाणी काम होत नसेल तर हे एक दुर्दैवी आहे। मला वाटतं ह्या भयानक परिस्थिती राजेश्वर नगरमध्ये आहे। अनेक नगर या ठिकाणी आहेत, त्या नगरातसुद्धा ही अशीच परिस्थिती आहे। तर जेणेकरून जे काही आयुक्तांची त्यांची जी अंमलबजावणी जर खालच्या अधिकाऱ्यांनी जर वागत नसेल तर हे एक सोलापूरकरांचं दुर्दैवीच म्हणावं लागेल। आणि आज आम्हाला या ठिकाणी इथल्या नागरिकांचा फोन आला आणि पहाटे 1:30च्या सुमारास इथल्या एक मयत झालेले आहे आणि त्यांना नेण्यासुद्धा जागासुद्धा या ठिकाणी नाही आहे, नेता पण येत नाही आहे। त्या परिस्थितीत फोन आल्यावर आम्ही थोडी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून गुरुमानी कडी घालायचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। तर करत असताना इथं आम्हाला आयुक्तांचे आणि खालच्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, जेणेकरून ह्या सोलापूर शहरातल्या ज्या जनता आहेत अशा प्रकारचे त्रास होता कामा नये ह्याची काळजी घ्यावं। गेल्या कित्येक वर्ष झालं या भागातले लोक आणि महिला माझ्या भगिनी आहेत ते सुद्धा त्रस्त आहेत आणि वारंवार ड्रेनेजचं या ठिकाणी समस्या आहे। जवळजवळ महिन्यानंतर सुद्धा त्यांना ड्रेनेज काढायला लोकांना बोलवावं लागते, काढावं लागते आणि घरात राहणारे ही महिला आहेत। अशा पद्धतीने त्रास होत असेल तर हे दुर्दैवी आहे। बाळे येथे राजेश्वरी नगर या ठिकाणी आजच मला इथल्या रहिवाशांनी फोन केलं, त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आलो। काही आमच्या महिला माता बंधू भगिनीची समस्या ऐकून घेतला। त्या समस्यामध्ये इथं खरं तर पहिल्यांदा रस्ता व्हायच्या अगोदर ड्रेनेज लाईन, पाण्याचं लाईन घातलं पाहिजे। ते न घालता काही अंतर्गत या ठिकाणी प्युअर ब्लॉक घालण्यात आलेला आहे। खरं तर प्युअर ब्लॉक यांनी कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कळायला पाहिजे की आपण इथं ड्रेनेज लाईन घालून आणि पाण्याचं लाईन घालून हे प्युअर ब्लॉकने रस्ते केलं पाहिजे। गेल्या 15-20 वर्षापासून इकडे कुठलीही सोयीसुविधा दिलं गेलं नाही। मला तर आश्चर्य वाटतं आहे। आपण अनेक लोक इथं नगरसेवक आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, परंतु नगरसेवकाला तुटपुंजी निधी असतं आहे, इथं आमदार आणि खासदारांना भरपूर निधी असतं आहे। यामध्ये जिल्हा नियोजन समितीचं याच्यामधनं पैसे मिळतात, नगरोत्थानमधनं मिळतात, विशेष अनुदानातून मिळतं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विशेष अनुदानातून पैसे मिळत असतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात या शहर उत्तरमध्ये आमचं पालकमंत्री असताना खरं तर हे शहर उत्तरमध्ये एकही कामं राहू नये, सर्वच कामं झालं पाहिजे होतं। पण इथल्या नागरिकांनी म्हणजे असलं रस्ता किंवा असले कामं या ठिकाणी झाले नाहीत आणि इथले नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यांचं समाजाचे निराकरण झालं नाही, हे दुर्दैवी वाटतं आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे। इथल्या नगरसेवकांना किंवा आम्हाला कोणाला निधी मिळत नाही। इथं आमदार आणि खासदारांनी लक्ष देऊन सर्व कामं केलं पाहिजे। का केलं नाही हे खरं तर तुम्ही जेव्हा विचारलं पाहिजे। ज्या वेळी निवडणुकीत आम्ही येत असता नगरसेवक, आमदार आणि खासदार त्यावेळी सर्वांनी विचारले पाहिजे होतं की आता मला इथं कळालं की तर आमचं भाजपचा बालेकिल्ला आहे,
भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये जर कामं होत नसतील, आपलेच आमदार, आपलेच खासदार, आपलेच लोक नगरसेवक निघून गेलेले, त्यांनी कामं केलं पाहिजे होतं. यापुढेही आता 2.5 वर्षात झाले नसतील तर हे काम करावं. आता आम्ही इथं आला, तेही एक लहान मुलगा या ठिकाणी वारला आहे. तो संघर्ष योद्धा होता, तो तक्रार केलेला होता. तो तक्रार केल्यानंतरही या ठिकाणी काम झालं नाही. हे दुर्दैवी आहे. आज जर आम्ही आता संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या ठिकाणी बोलवलं आहोत. आंतरोईकर साहेब असू दे, कन्नासाहेब असू दे, पवार साहेब असू दे, सर्वजण आले, परंतु महापौरांनी पत्र देऊन बी काम झालं नाही. हे खरं तर निषेधार्थ आहे. या महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला जेव्हा निधी मिळत होतं महानगरपालिकेत, तेव्हा आम्ही सर्व कामं सुचवत होतो. आता आमचं तर निधी नाही आहे, भांडवली काम नाही आहे, वार्ड वाईज नाही आहे. त्यामधनं कोट्यवधी रुपये, जवळजवळ 100, 150, 200 कोटी रुपये असतात. त्यामधनं खरं तर माननीय आयुक्त साहेबांनी आणि संबंधित खातेप्रमुखांनी या ठिकाणी तुम्ही सर्व कामं केलं पाहिजे होतं, केलं नाही. यापुढं जर असं झालं, इथल्या सर्व नगरसेवकांना, इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही महापौर ताई सर्वजण मिळून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. या इथल्या कामाचं या 6 महिन्यात झालं नाही तर तुम्ही सर्वजण यावं असं कळकळीची विनंती करतो. आणि आपण हे सर्व रस्ता करून घ्यावा असं या अधिकाऱ्यांना आणि इथल्या संबंधित जेई यांना हे करतो. कचरा काढलं पाहिजे, साफसफाई स्वच्छता केलं पाहिजे, ड्रेनेज लाईन साफ केलं पाहिजे आणि त्वरित आज रस्ता हे माहितीच्या अगोदर केलं पाहिजे. नाही केलं तर महानगरपालिका येईल याची दक्षता घ्यावी.